प्रत्येकाच्या बकेट लिस्टमध्ये काही ना काही असतंच. तसंच माझ्या बकेट लिस्टमध्ये एक प्लेस आहे किंवा होतं असं जरी म्हणलं तरी पण होऊन जाईल. तर माझ्या बकेट लिस्टमधलं एक प्लेस म्हणजे महाराष्ट्रातील सगळ्यात उंच शिखर, द हायेस्ट पीक ऑफ महाराष्ट्र, कळसूबाई शिखर. तर आज मी चाललेले कळसूबाई शिखरला, ते पण 4 वर्षाच्या आयुषसोबत. तर माझा प्रवास खूप लांबचा होता. सोलापूरमधील एक छोटंसं गाव मंगळवाडा टू पुणे. मी सह्याद्रीकर कम्युनिटी यांच्यासोबत चालले होते. तर शिवाजीनगर ते कळसूबाईच्या बेस्ट विलेजला आम्ही जाणार होतो. तो इथे सगळ्यांची खूप मस्ती चालू होती. जेवण वगैरे करून आम्ही बसमध्ये बसलो आणि इथं सगळ्यांनी म्हटले डान्स करूया, जोपर्यंत आपण जात नाही तोपर्यंत बोर व्हायला नको. तर सकाळी तसं आम्ही 3:30 पावणे 4 वाजता पोहोचलो आणि जेव्हा बघितलं ना तर खूप सगळी लोकं गडावरती चढत होते. एवढे लाईट्स, एवढे टॉर्च दिसत होते ना, तेव्हा मी म्हटलं सगळ्यांची ट्रेक तर ऑलरेडी चालू झालेली आहे. तसं आमची ट्रेक चालू झालेली 4 वाजता, सकाळी 4 वाजता. तर मी आणि आयुष आमच्यासोबत खूप जण होते. खूप जण पुढे गेलेले आणि थोडे काही पाठीमागे होते आमच्यासोबत. तर मी थोडा वेळ चालले, 10 ते 15 मिनिटं आम्ही चाललो आणि मला एवढा थकवा जाणवत होता ना. आणि आयुष पण म्हणत होता की मम्मा मला झोप यायला लागली आहे. तरी त्याचं झोप तरी पूर्ण झालेली त्याची, पण त्याला चढायला होत नव्हतं म्हणून त्याची नाटकं चालू झालेली. तसं तर थकवा त्याला पण होत होता, पण तरी पण आम्ही थोडंसं पाणी वगैरे घेऊन मग पुढे जात होतो. मध्ये ब्रेक वगैरे घेणं आमचं चालूच होतं. तर नंतर आयुष म्हणलं की मम्मा मला चिप्स पाहिजे आहे. आणि दुकानं वगैरे कळसूबाईला जात असताना दुकानं खूप अशा आहेत, तुम्हाला पाणी जे काही स्नॅक्स वगैरे आहेत ते भेटून जातील. मग आयुषला चिप्स खायचे होते. मग आम्ही वेफर्स वगैरे घेतलं आणि हे बघा इथं तो एकटाच चढत होता आणि मी त्याच्या थोडंसं पाठीमागे होते आणि तो एकटाच चढत होता. आणि थोडंसं थकल्यानंतर कुठेतरी आम्ही रेस्ट वगैरे घ्यायचो, असंच आमचं चालू होत होतं. तसं तर आम्हाला कळसूबाई शिखरवरती जाऊन सनराईज बघायला भेटलं नाही, कारण मी सनराईजच्याच टायमाला थोडंसं खाली होतो. तरी पण एवढं मस्त दिसत होतं ना, खालून पण एवढं मस्त दिसत होतं. मग वाटलं की बाबा वरून किती मस्त दिसत असेल. मग आम्ही आमचे जे सोबतचे होते त्यांना म्हटलं की तुम्ही जर वरती पोहोचलेला असाल तर आम्हाला व्हिडिओ नक्की पाठवा. तर इथे माझं आणि आयुषचं बोलत, गप्पा मारत चालणं चालू होतं. मग मला एक सांगायचं आहे, जर तुम्ही कुठे ट्रॅव्हल करत नसाल तर नक्की ट्रॅव्हल करा. मी असं म्हणणार नाही की बाबा तुम्ही ट्रेकिंगलाच जावा, पण ट्रॅव्हल नक्की करा. कारण जोपर्यंत आपण ट्रॅव्हल करत नाही ना, आणि मी असं म्हणेन की बाबा सोलो ट्रॅव्हल करा. माझं हे सोलो ट्रॅव्हल आयुषसोबत म्हटलं तरी पण माझं सोलो ट्रॅव्हलच झालेलं आहे. पण एवढी मस्त वाटत होतं ना मला. मी अगोदर पण एक ट्रेक केलेला, हरिहरगडचा ट्रेक झालेला माझा. ते मी व्हिडिओ पोस्ट केले नव्हते. तर एवढं भारी वाटत होतं आणि पहिला पॅच लागलेला, जो की हा लोखंडी सीडी होती आणि शूज माझे एवढे काही चांगले नव्हते म्हणून मला थोडंसं पायाला लागत होतं. तरी पण आयुष आणि मी कसंबसं पहिलं पॅच चढत होतो आणि मी म्हणजे मला थोडंसं भीती वाटत होती, पण आयुष म्हणत होता की "मामा चल, मी आहे ना, चल." आणि आम्ही फर्स्ट पॅच कंप्लीट केलो. नंतर इथं थोडेसे असं पायऱ्या वगैरे होते आणि आमच्यासोबत जे दादा होते ना, त्यांनी मला खूप सपोर्ट केलेत बरं का. आणि मी तर म्हणेन की बाबा तुम्ही सोलो ट्रॅव्हलिंग करत असाल तर कुठल्यातरी ट्रेकर्स ग्रुपसोबत जावा. सोलो ट्रॅव्हल म्हणजे फक्त तुम्ही सोलो ट्रॅव्हल करूच नका, एकटे कुठेच जाऊ नका. कारण जे सोबतचे असतात ना, ते तुम्हाला खूप सपोर्ट करतील. आणि इथे बघा सनराईज होत होता आणि खूप खूप भारी वाटत होतं. सो आम्ही पण खूप सनराईज वगैरे एन्जॉय केला. थोडेसे फोटो वगैरे काढले. आणि तसं तर मी मुंबईमध्ये राहते, तिथं कुठं सन पण बघायला भेटत नाही. तर आता सध्या गावी राहत असल्यामुळे सूर्य वगैरे आम्ही बघतो आहे. पण हे सनराईज ना सगळ्यात भारी होतं. आणि इथं आम्ही वरती पोहोचलेलो थोडंसं आणि दुसरा पॅच लागलेला आमचा. तरी ते आम्ही दादाला म्हटले की त्याला थोडंसं तुमच्यासोबत घ्या, मी पाठीमागून येते. कारण जर आम्ही दोघं पण चालत गेलो आणि कोणाचा पाय वगैरे घसरला तर, त्याच्यामुळे ते दादा त्याला घेऊन जात होते आणि मी त्यांच्या पाठीमागे जात होते. इथं दुसरा आमचा पॅच संपलेला, जो लोखंडी पायऱ्यांचा होता आणि सूर्य थोडंसं वर आलेला. मग आम्ही म्हणजे थोडंसं जरी सूर्य वरती आला ना, तरी पण खूप गरम होत होतं आणि आम्हाला अजून चढण्यासाठी 1 ते 1.5 तास लागणार होता. तरी पण आम्ही मस्त एन्जॉय करत चाललेलो, गप्पा वगैरे आम्ही मारत चाललेलो. त्याच्यामुळे
कसं टाईम गेलं कळलंच नाही. देन आम्ही इथं वरती आलेलो. तर हे बघा सूर्य कुठेपर्यंत आलेला आहे आणि वरती आल्यानंतर थोडंसं एक 20 मिनिटाचं राहिलेलं. हे बघा कळसूबाई शिखरचा लास्ट पॅच होता हा. आणि आयुष म्हणला की मम्मा मला शूज घालायचे नाही आहेत, मला बोटाला दुखायला लागलं आहे. तर मग मी त्याचे शूज काढून घेतलेले आणि इथं बघा हा लास्ट पॅच होता आणि एवढं मस्त वारा होता ना, मला खूप भारी वाटत होतं आणि भीती पण वाटत होती बरं का. पण आयुष अजिबात भीत नव्हता. मग तो म्हणत होता की मम्मी मी आहे ना, तू चल माझा हात पकड. आणि मी त्याच्या याच कॉन्फिडन्समुळे आज मी महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणजे कळसूबाई आम्ही सर केलेला आहे. आयुष फक्त 4 वर्षाचा आहे. त्याचा कालच बड्डे झालेला आणि आज आम्ही कळसूबाईला चाललेलो. आणि आय प्राऊड माय सन, रिअली प्राऊड ऑफ हिम, की म्हणजे माझ्यापेक्षा जास्त तर तो म्हणजे त्याच्यामुळे मी आज इथंपर्यंत आलेली आहे. तुम्ही पण नक्की सोलो ट्रॅव्हल करा. आणि तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मी जास्त काही नाही सांगू शकले, तरी पण अ, तुम्ही एन्जॉय करा. आणि हे बघा आमचा लास्ट म्हणजे आम्ही घरी चाललेलो, खूप जास्त थकलेलो सगळ्या म्हणजे एवढे पाय वगैरे दुखत होता ना, तरी पण आता खाली जाणं भाग होतं. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.